सर, जळगावमध्ये आज आपण एक बैठक घेत आहात. केळी हा महत्वाच्या प्रश्नावर ही बैठक आहे. दिल्लीवरून एक टीम जळगावमध्ये दाखल झाली, काय माहिती? आपण यापूर्वी पण आपल्याकडे माननीय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब आले होते. तेव्हा आपले सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी देखील त्या बैठकीला उपस्थित होते आणि केळीची निर्यात वाढवण्यासाठी काय काय करता येईल याच्यासाठी उपाययोजना करणे हा त्या बैठकीचा मुख्य उद्देश होता. आणि त्याच्याच पुढची साखळी म्हणून आपल्याकडे एक सेंट्रलची टीम आपण बऱ्याच ज्याच्या आपण वाट बघत होतो किंवा ज्याच्यासाठी पाठपुरावा करत होतो, ते आपल्या एक्सपोर्ट वाढवण्यासाठी, केळीचा एक्सपोर्ट वाढवण्यासाठीची जी टीम आहे त्याच्यासाठी आपल्याकडे एक ड्रायपोर्ट असणे, कंटेनर कॉर्पोरेशनचा एक पूर्ण रेफ्रिजरेटेड कंटेनर जाण्यासाठीची पूर्ण सुविधा असणे आणि त्याच्यासोबतच इंटिग्रेटेड पॅक हाऊस असणे आणि रायपनिंग चेंबर्स असणे आणि त्याची पूर्ण हब अँड स्पोक मॉडेल नुसार आपला पूर्ण जो एरिया आहे यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर आणि जामनेर यामध्ये मोठ्या प्रमाणावरती केळी घेतली जाते. या सगळ्यांचा फनेल एरिया जो भुसावळमध्ये आहे या ठिकाणी आपल्याला एक ड्रायपोर्ट सारखं कंटेनर टर्मिनल स्थापन करण्याची आपली जी इच्छा होती पूर्ण जळगावकरांची, त्याच्यासाठी म्हणून सेंट्रल एक टीम आलेली आहे. त्या टीममध्ये एनसीसीडी म्हणजे नॅशनल कोल्ड चेन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असेल, कॉनकॉर असेल म्हणजे कंटेनर कॉर्पोरेशन असेल, अपेडा असेल, त्यासोबतच ICAR म्हणजे इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च ऑर्गनायझेशनचे जे लोक असतील आणि त्याच्यासोबतच्या बनाना रिसर्च सेंटर्स मध्ये काम करणारे सगळे लोक असतील, त्यासोबतच आपल्या जळगावमधून केळी निर्यात करणारे शेतकरी असतील आणि इतरही सर्व जे व्यापारी लोक असतील यांच्या सगळ्यांची एक टीम आज सकाळपासून पूर्ण दौरे करत आहे आणि त्यांनी या सर्व परिस्थितीचा पूर्ण ग्राउंडवरती जाऊन अभ्यास केलेला आहे. मी देखील सकाळी भुसावळमध्ये याबाबत जाऊन पूर्ण पाहणी केलेली आहे आणि त्यांच्यासोबत आता संध्याकाळी एक चर्चा आहे, जेणेकरून हे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर हे गिव्हन टाइमलाईन मध्ये आपल्याला कसं उपलब्ध करून देता येईल आणि केळीला एक शाश्वत भाव आपल्याला पूर्ण वर्षभर कसा मिळवून देता येईल आणि एक्सपोर्ट केळीचा वाढून शेतकऱ्यांचं उत्पन्न जास्तीत जास्त कसं वाढवता येईल याच्यासाठीची पूर्ण चर्चा आज होणं अपेक्षित आहे आणि जेणेकरून लवकरच हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या जळगावकरांना आपल्याला उपलब्ध करून देता येईल.